क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मी रीड करतोय. इफ अ फ्लायव्हील, आता फ्लायव्हील काय असतं तर गाडीला बघा चाक लावलेलं असतं, त्याच्यावरती परत एक डिस्क लावलेली असते. जसं ते चाक रोटेट होणार आहे, ओके, तसं ते काय होणार तर फ्लायव्हील पण काय होणार तर रोटेट होणार. ओके, अ फ्लायव्हील यूज टू प्रिपेअर अर्धनवेअर पॉट. ओके, तर मातीच्या भांड्यापासून ते काय केलं तर बनलेलं आहे. इज सेट इन टू रोटेशन ऍट 100 RPM. नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर मिनिट दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे दिलेलं काय तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ठीक आहे, मग अर्थ दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 21 घेतोय, त्याचं गिवन लिहू आपण. ठीक आहे, तर काय दिलेलं आहे, अर्थ पॉट दिलेला आहे तुम्हाला. कोणत्या शेपचा असेल तर डिश शेपचा असेल. तो रोटेट होणार आहे किती 100 RPM. RPM फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, मग त्याला N1 कन्सिडर करू. आणि N1 काय दिलेलं आहे तुम्हाला रिव्हॉल्यूशन पर मिनिट दिलेला आहे. राहू द्या, आता मिनिट मध्ये राहू द्या, पुढे कन्वर्ट करायचं असेल तर डिवाइड बाय 60 करून घेऊ पुढे. इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क, डिस्कच्या स्वरूपात आहे. ऑफ मास 10 kg, त्या डिस्कचं मास दिलेलं आहे, म्हणजे टोटल मास ऑफ डिस्क इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल M अँड दॅट इज 10 kg. 10 kg काय दिलेलं होतं तुम्हाला मास ऑफ दॅट डिस्क दिलेला आहे. अँड रेडियस 0.4 मीटर. रेडियस ऑफ दॅट डिस्क इज 0.4 मीटर. पुढे काय दिलेलं आहे, अ लंप ऑफ क्ले, एक चिखलाचा गोळा आहे. ओके, टू बी टेकन इक्विव्हॅलंट टू अ पार्टिकल. पार्टिकल सारखा त्याला कन्सिडर करायचं तुम्हाला. ऑफ मास 1.6 kg. मास ऑफ क्ले दिलेला आहे. हा मास कोणाचा आहे तर हा मास आहे तुमचा डिस्कचा. मग आपण त्या क्लेचा मास स्मॉल एम ने रिप्रेझेंट करू. मग या ठिकाणी वाटलं लिहा मास ऑफ क्ले अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एम. आणि त्याचं जे मास दिलेलं आहे ते दिलेलं आहे 1.6 kg. ओके, lump of clay to be taken equivalent to particle of mass 1.6 kg falls on it and addressed to the at a certain distance. आणि फॉल झाल्यानंतर कुठेतरी त्या डिस्क वरती जाऊन काय आला तर तो चिटकलेला आहे. ठीक आहे, टू इट ॲट अ सर्टन डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंटर. तर ते डिस्टन्स दिलेलं आहे, सोबत ते डिस्टन्स आपण कशाने रिप्रेझेंट केलं तर आर ने रिप्रेझेंट केलं. आर स्मॉल आर घेतला आणि तो जो आहे तो किती दिला तर एक्स इतकं डिस्टन्स दिलेलं आहे. हे मीटर मध्ये तर हे पण आपण मीटर मध्ये घेणार, तर लास्टला युनिट देऊन टाकू आपण. ठीक आहे, स्मॉल आर इज इक्वल टू काय घेतला एक्स दिलेला आहे. कॅल्क्युलेट एक्स इफ व्हील इज सेट इन टू रोटेशन ऍट 80 RPM. बघा सर्वात पहिले ज्यावेळेस तो क्ले त्यावेळेस नव्हता तिथे, बरं की नाही, त्यावेळेस त्याचं स्पीड ऑफ रोटेशन आहे 100 RPM, म्हणजे एका मिनिटामध्ये तो 100 रिव्हॉल्यूशन कम्प्लीट करतो. आणि ज्यावेळेस हा क्ले त्याच्यावरती जाऊन पडणार आहे, ओके, चिटकणार आहे, तर त्या केसमध्ये त्याचं नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन कमी होत आहे. बघा ज्या केसमध्ये नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन तुमचे कमी किंवा जास्त होत आहे त्या ठिकाणी आपल्याला सिंपल यूज करावं लागेल, काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं लॉ या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागेल. मग सेकंड दिलेला आहे तुम्हाला, तो दिलेला आहे काय तर N2 दिलेला आहे. आणि हे जे N2 आहे ते किती दिले तर तुम्हाला 80 RPM. आता बघा हे पण RPM मध्ये दिले, हे पण RPM, म्हणजे सध्या तरी कन्वर्जन करायची काही गरज नाहीये. जर दोन्ही सेम युनिट मध्ये आपल्याला कम्पॅरिझनच करायचं आपल्याला, मग तुम्ही RPM मध्ये घ्या नाही तर RPS मध्ये. एकच जर फ्रिक्वेन्सी दिली असती तर मग तुम्हाला RPS मध्येच घ्यावं लागले असते. आता दोन्ही दिलेले आहे तर तुम्हाला काही गरज नाहीये, तर दोन्ही तुम्ही काय करा तर RPM मध्ये असेल तरी चालेल, किंवा RPS मध्ये कन्वर्ट केलं काही प्रॉब्लेम नाही, एकच आन्सर येणार आहे. आणि तुम्हाला फाईन काय करायचं आहे ते डिस्टन्स फाईन करायचं आहे. तो क्ले कुठे जाऊन चिटकलेला आहे त्याचं काय करायचं तुम्हाला डिस्टन्स फाईन करायचं. टू फाईन एक्स. आता मी सर्वात पहिले काय करतो तर डायग्राम काढतो आणि त्यानुसार मग आपण काय करू पुढे कन्सिडर करू. सपोज फक्त फ्लायव्हील काय होतंय रोटेट होतंय आणि कुठून होणार आहे बघा. आता सपोज हा फ्लायव्हील आहे, हे तुमचं व्हील आहे आणि हा फ्लायव्हील आहे त्याला चिटकवलेलं आहे, बरं की नाही. आणि ही जी व्हील असं रोटेट होणार आहे म्हणजे हा फ्लायव्हील पण असा रोटेट होणार आहे. दिसतंय ना, फ्लायव्हील पण का नाता या प्रकारे का नाता रोटेट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय ऍक्सिस कशी येतात अशी आहे, बरं की नाही. आणि प्लेनला कशी आहे, प्लेनला आहे परपेंडिक्युलर. आणि हा डिस्क आहे म्हणजे डिस्कच्या कुठून पास होते तर डिस्कच्या सेंटर पासून पास होते अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr²/2, राईट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज mr²/डिस्क. मग आता पहिली कंडिशन घेऊ आपण, इफ क्ले इज नॉट देअर.
जर क्ले नसेल त्या ठिकाणी, चिखलाचा तो पार्टिकल गोळा जर नसेल तर त्यावेळेची आपण कंडिशन घेऊ. मग त्या केसमध्ये काय केलं तर मी डायग्राम काढली, काय केलं तर डिस्क काढला. एक एक कंडिशन घेऊ आपण. क्ले नसतानाची कंडिशन घेतलंय, अपूर्ण काय तर तुमचा डिस्क आहे. ओके, आणि आता सेंटर ऑफ मास आहे, या सेंटर ऑफ मास पासून का ना तर ऍक्सिस या ठिकाणी पास होणार आहे. या ठिकाणी दिसणार नाही तेवढा पार्ट डॉटेड दाखवा आणि पुढचा जो पार्ट आहे तो कंटिन्युअस दाखवा. हा डिस्क आहे तर याला काय करा, कम्प्लिटली काय करा तर असं शेडेड दाखवा, म्हणजे हा पूर्ण कम्प्लिटली डिस्क आहे ते आपल्याला समजून जाईल. याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो I1 घेतला, कारण की इथं 1 1 घेतलेलं आहे मी, आणि I1 जो असेल सेंटर पासून पास होत आहे तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल आपल्याला mr²/2 भेटेल. हा झाला तुमचा सेंटर पासून पास होणारा पॉइंट असेल. ठीक आहे, मग मोमेंट ऑफ इनर्शिया लिहून टाकू आपण आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटून जाईल. आणि त्यानंतर जेव्हा क्ले त्याच्यावरती चिटकून बसणार आहे त्यावेळेस आपण कन्सिडर करू. ठीक आहे, मग देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क about an axis passing through its center, about an axis passing through its center and perpendicular to its plane. तर त्याला आपण रिप्रेझेंट करणार आहे I1, किंवा एक काम करा, I1 करण्यापेक्षा I डिस्क करा, म्हणजे तुम्हाला अजून बेटर समजेल. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घेतो तर डिस्क साठी घेतोय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा झाला, डिस्कचा झाला, आणि याची जी व्हॅल्यू आहे ती काय तर mr²/2. दिस इज इक्वेशन 1. म्हणजे पहिलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलं जर त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा क्ले वगैरे पडलेला नसेल तर. आता दुसरी कंडिशन घेऊ, जर सपोज क्ले त्याच्यावरती पडलेला असेल, किती डिस्टन्स वरती तर x इतक्या डिस्टन्स वरती पडलेला असेल तर. ठीक आहे, if a clay is fall on disk at a distance किती डिस्टन्स दिलाय, at a distance x from the axis of rotation. रोटेशन दे, तर त्या केसमध्ये आपण परत एकदा ती डायग्राम ड्रॉ करू. तोच डिस्क असणार आहे, साईज तेवढीच ठेवायची तुम्हाला. ठीक आहे, तर जवळपास साईज तेवढीच असेल तर तुम्ही ड्रॉ करताना थोडी काळजी घेऊन टाका. ठीक आहे, पहिले आपल्याकडे पॉइंट होता, कुठून पास व्हायचं तर बॉडीच्या सेंटर पासून. आहे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे तर डिस्कचा आहे, आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि तुम्हाला काय सांगितलं एक क्ले या ठिकाणी पडणार आहे, बरं का नाही. मग सपोज तो क्ले या ठिकाणी घेतला आपण, हा एक पार्टिकल आहे, क्ले आणि किती डिस्टन्स वरती आहे तर याच्यापासून x इतक्या डिस्टन्स वरती आहे. म्हणजे आता या केसमध्ये इथून एक ऍक्सिस आपल्याला पास करायची आहे. ही ऍक्सिस पहिल्या ऍक्सिसला कशी तर पॅरलल आहे, म्हणजे आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावा लागेल. आणि या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स राहतं ते काय असतं तर h, म्हणजे या केसमध्ये आपलं जे h आहे तो काय तर x आहे. म्हणून मी इथं r घेतला होता, स्मॉल r, तो काढून टाकतो मी आणि त्याच्या जागी काय करतो तर h करतो. ठीक आहे, म्हणजे अजून बेटर तुम्हाला समजेल. ठीक आहे, आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा आपल्याला तर तो घ्यायचा आपल्याला क्लेचा घ्यायचा आहे. ठीक आहे, मग तुमचा क्ले, आणि याचं जे मास आहे ते किती आहे तर स्मॉल m इतकं त्याचं काय तर मास आहे, आणि पूर्ण डिस्कचं मास किती आहे तर कॅपिटल M, थोडं लक्षात ठेवा. तर याला मी शेडेड करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल तो काय तर तुमचा डिस्क आहे म्हणून. तर हा पूर्ण डिस्क आहे. आता काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं. आता हा पॉईंट C घेतला, इथला पॉईंट काय घेतला तर O घेतला. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O पासून किती पास होणार आहे तो फाइंड करायचा आपल्याला. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन ऍक्सिस passing through point O. is given by using कोणता थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम, by using पॅरलल ऍक्सिस थेरम. आता पॅरलल ऍक्सिस थेरम या ठिकाणी आपण यूज करणार आहे. ठीक आहे, आता पॅरलल ऍक्सिस थेरम जर घेतला तर पॅरलल ऍक्सिस थेरम आहे तुमचा IO is equal to IC plus MS². तर ते आधी स्टेटमेंट लिहून टाका, IO is equal to IC plus MH². आता M कोणता घ्यायचा
तर या क्लेचा मास घ्यायचा आपल्याला, जो चिटकलेला आहे तो पूर्ण डिस्कचा नाही घ्यायचा, बरं का नाही. तर तो तितका असता तर मग कॅपिटल एम घेतला असता. मग या ठिकाणी जो एम घेणार आहे तो काय घेणार, तर स्मॉल एम घेणार आहे. आणि त्या 2 पॉईंट मधलं जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ते काय घेतलं, तर एच घेतलं. आता याला मी रिप्लेस करतो. ओ पॉईंट पासून जो मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तो कोणाचा घेतला, क्लेचा घेतला. मी तर आयओ काढून टाकू, आयओच्या जागी मी काय करणार, तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर क्ले. आणि हा जो सेंटर पासून पास होतो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, डिस्कचा आहे. मग तोही काढून टाकतो मी, आणि याच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा भेटेल, तर आपल्याला डिस्कचा भेटेल. इज दॅट क्लिअर. आणि ऑलरेडी डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण वरती फाइंड केलेला आहे. तर याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू आणि फायनल इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू आपण पुट करू या ठिकाणी. ठीक आहे. तर आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता बघा, मी सर्वात पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी यूज करायचं आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जर घेतलं तर L1 इज इक्वल टू L2 भेटेल, राईट. आणि L1 इज इक्वल टू L2 घेतला तर I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. म्हणजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचा फाइंड करणं गरजेचं आहे. एक रेग्युलर डिस्क जी सेंटर पासून पास होते ती वाली, आणि नंतर मग क्ले पडल्यानंतर दुसरं ऍक्सिस होणार आहे तुमचं, त्याच्या भोवती ते फिरणार आहे, बरं की नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम घ्यायचं, आणि त्यासाठी मग आपल्याला पुढचं कन्सेप्ट घ्यावं लागेल. आता ही थोडीशी झाली अर्धी कन्सेप्ट, आपण पुढचं कन्सेप्ट थोड्या वेळी घेऊ. इक्वेशन 2 म्हणायच्या त्याला डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कची व्हॅल्यू पुट करून द्या. मग मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर क्ले इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती, mr²/2. तर इथे टाकून द्या mr² डिवायडेड बाय 2, आणि प्लस हा स्मॉल एम आणि इंटू करायला तर h² झाला. ठीक आहे. तर याला काय करा, इक्वेशन नंबर 2 म्हणा. आणि कुठून आलंय, तर ते फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण हे लिहू शकतो. तर लिहिल्यानंतर मग फायनल व्हॅल्यू आपण पुट करून देऊ, यूज करू. ठीक आहे. आता हे 2 टॉपिक झाले मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून. आता आपण यूज करणार आहे बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज करायचा आहे. आणि काय या, तर आहे L1 इज इक्वल टू L2. ओके. किंवा याचा फॉर्म्युला आहे I1 इंटू ओमेगा 1 इज इक्वल टू I2 इंटू ओमेगा 2. ओके. तर याला मी आता काय करतो, तर माझ्या पद्धतीने अरेंज करतो. तर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अँग्युलर मोमेंटम कोणासाठी घ्यायचं, तर पहिले फक्त डिस्क साठी घ्यायचं, आणि दुसरा जो आहे तो कोणासाठी घ्यायचा, तर जो क्ले याच्यावरती पडणार आहे त्याच्यासाठी घ्यायचं. ठीक आहे. मग याचाही फॉर्म्युला काय होणार, जाता चेंज होणार. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी घेतला तर तो आय डिस्क करायचा, आणि ओमेगा जो आहे तो ओमेगा 1च घेतला, N1 आणि L2 घेतला आहे, तर तो तसाच राहू द्या. आणि क्ले साठी जर अँग्युलर मोमेंटम घेतलं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असते तुमचं काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर क्ले, आणि अँग्युलर वेलोसिटी किती असते, तर ओमेगा 2. आता ऑलरेडी ओमेगाचा फॉर्म्युला माहिती इन टर्म्स ऑफ एन, तर तो फॉर्म्युला या ठिकाणी पुट करून टाका. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे अँग्युलर वेलोसिटी फॉर्म्युला आहे 2πn. 2π कॉन्स्टंट आहे, फक्त फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे N1. ओके. आता या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा, आपल्याला क्लेचा घ्यायचा, आणि जो ओमेगा 2 आहे त्याच्या जागी मी रिप्लेस करू शकतो 2πn2, राईट. मी डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला रेग्युलर याच्यातच लिहून दिलेले होते. इथला 2π आणि इथला 2π काय होणार आहे, तर कॅन्सल होणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यावा लागेल आता, डिस्कचा, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं फ्रिक्वेन्सी N1. पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा असेल, क्लेचा, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं N2 ने. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिस्कचा फाइंड केलेला आहे, आणि तो काय आहे, तर तो आहे तुमचं mr² डिवायडेड बाय 2, आणि जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची व्हॅल्यू आपण पुढच्या स्टेपला पुट करून टाकू. मोमेंट ऑफ इनर्शिया क्लेचा तो काय आहे, तर तो आहे तुमचा mr²/2 प्लस काय असेल तुमचं mh². याची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे, x पुट करणार आहे, आणि राहिला तुमचा N2. आता सगळ्या व्हॅल्यू याच्यात पुट करा, आणि जे नाही आहे तुमच्याकडे ते फाइंड करा. ठीक आहे. मास दिलेला आहे तुम्हाला, मास किती दिलेला आहे, तर मला 10 kg काहीतरी दिलेला आहे. ओके. परत एकदा बघून घेऊ. तर मास जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला, 10 kg दिलेला आहे. तर पुट करा टोटल डिस्कचं मास, आणि त्याचं जे डिस्टन्स दिलेलं आहे, रेडियस दिलेलं आहे 0.4 मीटर दिलेला आहे. 0.4 त्याचं काय करायचं तुम्हाला, स्क्वेअर करायचा, डिवायडेड बाय 2, आणि N1 जो दिलेला आहे, N1 दिलेला आहे तुम्हाला 100 RPM. पुट करायचं 100 RPM. सिमिलरली व्हॅल्यू इथं पुट करून टाका. M इज 10 kg, त्याची जी रेडियस आहे ती आहे 0.4, त्याचा स्क्वेअर करायचा डिवायडेड बाय 2 प्लस
आणि जो क्ले आहे त्याचा मास पण दिलेला आहे, तो किती दिला आहे 1.6 kg. बघा हा मास क्लेचा आहे आणि हा मास कोणाचा आहे, डिस्कचा आहे. मग तो मास तुम्हाला तोच घ्यावा लागेल जो त्याच्यावरती पडलेला आहे तो. आणि एच म्हणजे काय, तर एक्स इतकं डिस्टन्स आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, मला एक्स स्क्वेअर करावं लागेल. आणि जो N2 दिलेला आहे तो किती दिलेला आहे, तो तुम्हाला 80 दिलेला आहे. आता याला काय करू आपण, सिम्प्लिफाईड करू, म्हणजे आपलं फायनल इक्वेशन आपल्याला भेटून जाईल. बघा आता 2 5 जा किती होणार आहे, 10 होणार आहे, बरं का नाही. आणि 5 इंटू राहू द्या असं वाटलं तर इथला 0 आणि इथला 0 काय करू शकता तुम्ही, कॅन्सल करू शकता. ठीक आहे. 5 इंटू 10 किती झाला तर 50 झाला. आणि 0.4 चा स्क्वेअर केला तर 0.16 भेटेल. 4 चा स्क्वेअर 16 आहे, म्हणजे 0.4 आहे, म्हणजे पॉईंट नंतर 2 डिजिट पाहिजे, म्हणजे 0.16 भेटेल. ओके, ही टर्म झाली इकडे. त्यानंतर याला पण तसंच करा, 2 ने याला डिवाइड करा, म्हणजे हा 5 भेटेल. आणि 5 आणि त्याचा स्क्वेअर केला याचा तर 0. किती भेटेल तर 16 भेटेल. हा झाला पहिलं टर्म. प्लस हा भेटला 1.6 इंटू काय झाला तर तुमचा एक्स स्क्वेअर आणि इंटू आहे तुमचा 8 आणि हा 16 याला तुम्हाला डिवाइड करता येईल नाही का. मग एक काम करा, हा जो 8 आहे इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करून घ्या. ओके, तर डायरेक्टली करू शकतात. तर 0 ला जाणार नाही 0.8, डायरेक्ट 16 ने घेता येणार, 1 ला डिवाइड करायला लागेल म्हणजे 0 आणि काय झाला तर 8 2 जाती झालं तर 16 झाला, राईट. म्हणजे हा भेटेल तुम्हाला 0.02, 8 तिकडचा कॅन्सल झाला. आता 15 याला मल्टिप्लाय करा. ओके, 52 किती झालं 100 झाला. 52 किती झाला 100, पण पॉईंट नंतर किती डिजिट आहे 2, म्हणजे हा झाला फक्त 1च झाला, राईट, 1 झाला. आणि पुढे या ठिकाणी राहिले 5 ने याला मल्टिप्लाय करा. 16 5 जा 85 होतात, बरं का नाही. 16 5 किती झालं तर 80 झाला, पण पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणजे 0.8 झालेला आहे, म्हणजे हा 0 नाही लिहिला तरी चालेल. आणि पुढची जी टर्म बाकी आहे ती काय तर 1.6 इंटू एक्स स्क्वेअर. हा 0.8 इकडे काय प्लस आहे, इकडे काय करा तर मायनस करून घ्या, म्हणजे 1 मायनस 0.8 इज इक्वल टू 1.6 इंटू एक्स स्क्वेअर. 1 मधून 0.8 जर मायनस केला तर याचा आन्सर येणार आहे 0.2 इज इक्वल टू 1.6 इंटू एक्स स्क्वेअर. आता इथं पण पॉईंट नंतर एक डिजिट आहे, इथं पण पॉईंट नंतर एक डिजिट आहे, तुम्ही पॉईंट काय करू शकता डायरेक्टली कॅन्सल. 16 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड, म्हणजे आपल्याला जी पुढची टर्म भेटणार आहे ती काय भेटेल तर एक्स स्क्वेअर. एक काम करायचं घेऊ आपण एक्स स्क्वेअर, दिसतंय ना एक्स स्क्वेअर. 0.2 चं फक्त मी 2 केलं आणि 1.6 चं काय केलं तर 16 केलं. 2 ने याला डिवाइड करता येईल, तो केला येणार तर 8 येणार, 1/8, म्हणजे एक्स स्क्वेअर जो असेल तो काय भेटेल तर 1/8. आणि फायनली याचं काय करायचं स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर एक्स इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर रूट 1च येईल. आणि हा 8 जो आहे याला असं लिहू शकतो तुम्ही कसं, तर याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा. 4 इंटू 2, 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे 2 चा आहे, बरं का नाही. मग 2√2 हे काय भेटेल तुमचं आन्सर. मग एक्स इज इक्वल टू 1/2√2 हे काय आलं तर तुमचं मीटर मध्ये झालं. आता याला सॉल्व्ह करायचं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज तुम्ही असंही लिहिलं तरी काही अडचण नाहीये. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण आन्सर चेक. आता x इज इक्वल टू 1/2, √2 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1.412. ओके, 2 ने याला मल्टिप्लाय करा, 1/2 इंटू 2 किती झाला 4, 2 इंटू 1 2, 2 इंटू 4 8 आणि हा झाला 2 पॉईंट. आता 1/2 काही नंबर असेल तर कशामध्ये बघितला जातो रेसिप्रोकल. काढा रेसिप्रोकल, एकाने कोणतरी सांगा. 2.8 च्या 2 मध्ये बघा मिन डिफरन्स 4, पण मिन डिफरन्स 4 जो येणार आहे तो काय करायचा आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. जी व्हॅल्यू असेल ती या व्हॅल्यू मधून काय करायचं सबट्रॅक्ट करा. बघा डॉक टेबल काढा, त्याच्यात रेसिप्रोकल किती 41 किती 541 541. पुढे मिन डिफरन्स आपलं, पुढे मिन डिफरन्स वगैरे ऍड करायचं. 3541 35. ओके, 3541 एकाशामध्ये आलं तर मीटर मध्ये. मग एवढ्या डिस्टन्स वरती तुम्हाला काय करावं लागेल तर तो क्ले चिटकलेला असेल. मग एक व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड केलेली आहे. बघा आता लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, तर ऑब्जेक्ट स्टार्ट होतो रेस्ट कंडिशन पासून, म्हणजे इनिशियल जे आहे ते सर्व का असणार तर तुमचं 0 असणार आहे. तर आपण लिहू
झिरोचा काही यूज करायचं तर पुढे बघू आपण. क्वेश्चन नंबर 22 आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अँड ऑब्जेक्ट रोल डाऊन अलॉंग अ इन्क्लाइन दॅट राईज बाय 3 इन एव्हरी 5. बघा लक्ष द्या आता इकडे. तर काय दिलेलं आहे तुम्हाला, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जी असते ती काय असेल तर 0 असेल, 0 मीटर पर सेकंद असेल. ठीक आहे. आणि हा काय होतोय, काय दिलेलं आहे तुम्हाला, रोल्स ऑन इन्क्लाइन सरफेस. हा इन्क्लाइन सरफेस आहे आणि या इन्क्लाइन सरफेस वरून तो ऑब्जेक्ट जो आहे तो काय होतो तर रोल होतोय. कोणता ऑब्जेक्ट इथे नाही दिलेलं आहे तुम्हाला, रोल होतोय. आणि त्याने काय सांगितलेलं आहे, इट रायजेस बाय 3 इन एव्हरी 5. तर प्रत्येक 5 मीटरला, एवढ्या 5 मीटरला त्याची जी डिस्टन्स आहे कितीने राईज होत आहे तर 3 मीटरने राईज होत आहे. समजा हे परत 10 झालं तर हे किती होणार आहे, 6 होणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे डायरेक्टली इन शॉर्ट हे जर पूर्ण डिस्टन्स जर घेतलं मी, हे जेवढं राईज होणार आहे बरं की नाही, हे जर डिस्टन्स टोटल 3 ने राईज होत असेल तर हे टोटल डिस्टन्स जे असेल ते किती असेल तर तुमचं 5 असलं पाहिजे. कळलं का नाही. तर डायरेक्ट दिलेलं नाही तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. आता काय दिलेलं त्याने, रोल्स डाऊन अलॉंग इन्क्लाइन दॅट रायजेस बाय 3 इन एव्हरी 5. म्हणजे प्रत्येक 3 मीटरला, प्रत्येक 3 सेंटीमीटरला हे जे डिस्टन्स आहे ते कितीने होणार तर प्रत्येक राईज 3 मीटरच्या राईज मध्ये आणि इन्क्लाइन सरफेस 5 ने तुमचा इन्क्रीज होणार. हा 5 का घेतला, कारण की हा तुमचा इन्क्लाइन सरफेस आहे आणि हा हायपोटेनियस आहे आणि हायपोटेनियस नेहमी जास्त राहतो. बरं की नाही. मग आला तुमचा काय तर 5 हा इन्क्लाइन सरफेस आहे आणि हा जो दिलेला आहे तो काय तर, आता इथला जर अँगल घेतला तर इथला अँगल का असेल तर थिटा असेल. बरं का नाही. आणि जर साईड घेतली झाली अपोजिट साईड आणि कोणती होणार तर हायपोटेनियस होणार आहे. राईट. म्हणजे तुम्हाला यस जो दिलेला आहे तो 5 मीटर दिलेला आहे, 5 जे असेल ते. ओके. आणि एच जो दिलेला आहे तो काय दिला तर 3. आणि अपोजिट आणि हायपोटेनियस म्हणजे आपण यूज करू शकतो साइन थिटा. म्हणजे या ठिकाणी इनडायरेक्टली तुम्हाला दिलेलं काय तर साइन थिटा अँड दॅट साइन थिटा इज 3 डिवायडेड बाय 5 दिलेला. ओके. नाही समजलं तर आपण पुढे परत एकदा कन्सिडर करू. पुढे, द ऑब्जेक्ट गेन अ स्पीड ऑफ 100√10 मीटर पर सेकंड. याचा जो स्पीड दिलेला आहे लिनियर स्पीड, तर तो अटेंड करणार आहे आणि तो किती करणार आहे तर √10 मीटर एवढा स्पीड काय करणार तर गेन करणार आहे. पुढे पुढे ॲज इट ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 5 डिवायडेड बाय 3 इतकं काय करतोय तर तो डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. ठीक आहे. मग या केसमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला काय दिलेलं आहे तर डिस्टन्स दिलेला आहे. ओके. आता हे डिस्टन्स किती घ्यावं लागेल तर तुम्हाला, डिस्टन्स ट्रॅव्हल आपण सपोज ते यस कन्सिडर केलं. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, डिस्टन्स ट्रॅव्हल इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर यस आणि तो दिलेला आहे तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल इज 5 डिवायडेड बाय 3. 5 डिवायडेड बाय 3 युनिट काय दिलेलं आहे मीटर दिलेलं आहे, म्हणजे हे पण मीटर मध्येच असेल तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. डिस्टन्स 5 डिवायडेड बाय 3 अलॉंग द इन्क्लाइन what can be the possible shape or shape of the object. तर हा जो ऑब्जेक्ट आहे जो रोल करतोय तर त्या ऑब्जेक्टचा शेप कसा पाहिजे. आता नॉर्मली जे ऑब्जेक्ट तुमचे रोल करणार आहे ते नेहमी कोणते असेल, स्पेरिकल असेल, सिलेंड्रिकल असेल किंवा सर्क्युलर असेल. मग हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय करायचा आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा कोणत्या प्रकारचा आहे. ठीक आहे. कोणत्या प्रकारचं तुमचं ऑब्जेक्ट आहे तर ते या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता या केसमध्ये आपण काय करू तर रोलिंग मोशनचा या ठिकाणी यूज करणार आहे. रोलिंग मोशनचा या ठिकाणी शेप ऑफ पॉसिबल ऑब्जेक्ट आपल्याला फाइंड काय करायचं तर ते या ठिकाणी लिहून घेऊ. टू फाइंड शेप ऑफ पॉसिबल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा पॉसिबल शेप काय आहे आणि या ठिकाणी आपण सोल्युशन या ठिकाणी कन्सिडर करू. बघा असं इन्क्लाइन रोलिंग मोशन जर घेतलं तर त्यासाठी आपण काय केलं होतं तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला होता. वेलॉसिटीचा फॉर्म्युला रोलिंग मोशन ऍक्सेलरेशन फाइंड केलं होतं, त्याच्या आधी आपण वेलॉसिटी फाइंड केलं होतं. बरं की नाही. तर आपण सोल्युशन घेऊ. माइक स्पीड अटेन बाय ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट आहे ते माहित नाही, माइक बंद करा. माइक ज्याने चालू केलं त्याने बंद करा. स्पीड अटेन बाय ऑब्जेक्ट ऑन रोलिंग ऑन इन्क्लाइन सरफेस. ऑन रोलिंग, वेन रोलिंग करू, वेन रोलिंग ऑन inclined
सरफेस. इन्क्लाइन सरफेस वरून जर तो रोल करत असेल तर त्याचा स्पीड किती असतो, तर v इज इक्वल टू अंडर रूट मध्ये घेतलं तर आपण तो होता तुमचा 2gh आणि डिवाइडेड बाय होता 1 प्लस k स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आता होता तो तुमचा v चा फॉर्म्युला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायचं. v दिलेला आहे तुम्हाला, बाकीच्या सर्व टर्म्स दिलेल्या आहे आणि त्यानुसार आपण काय करू तर सॉल्व्ह करू. म्हणजे या केसमध्ये आपल्याला काय भेटेल तर याची हाईट भेटून जाईल. ठीक आहे. या केसमध्ये काय भेटेल तर आपल्याला त्याची हाईट भेटेल. ऍक्च्युली टोटल डिस्टन्स हाईट नाहीये, तर प्रत्येक 3 मीटर साठी तो राईज होतोय. म्हणजे किती असेल ते आपल्याला माहित नाही, पण रेशो किती भेटणार तर 3 डिवायडेड बाय 5 भेटेल. म्हणजे या डायग्राम मध्ये तुम्ही तसं दाखवलं नाही तरी चालेल. म्हणजे डायरेक्ट बरेच जण काय करतील एच इज इक्वल टू 3 मीटर, तसं नाहीये. कळलं का नाही. त्याने काय सांगितलंय प्रत्येक 3 मीटर राईजला 5 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे. मग तो रेशो इतका आहे. कळलं का नाही. म्हणजे हा तुमचा डायरेक्टली एच असेल असं नाही, तर मी काढून टाकतो म्हणजे तुमची गडबडच होणार नाही. ओके, ती गडबड होणार नाही. एच काही पण असू शकतो. आता 3/5 आलं तर असं पण घेऊ शकता ना तुम्ही, 3 डिवायडेड बाय 5. म्हणजे याला तुम्ही 6 घेतलं आणि याला 10 घेतलं तरी चालेल. म्हणजे 6 मीटर राहू शकतं आणि 3 मीटर राहू शकतं, असं राहू शकतं. याच्यात काही फरक होणार नाही. बरं की नाही. मग एच काही पण असू शकतो, पण त्याने हा दिलेला एवढ्या याच्यात ते राईज होऊ शकतं अशा प्रकारे. आता पुढे जाऊ आपण. v ची व्हॅल्यू दिलेली आहे. v ची व्हॅल्यू काय आहे √10 टाकून द्यायचंय आणि इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2g. g ची व्हॅल्यू काय असते 10. एच आपल्याला माहित नाही तर तो आपण एच पुट करणार आहे डिवायडेड बाय 1 प्लस k पण माहित नाही, मग k स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिला तर तुमचा r स्क्वेअर राहिला. ओके, k स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिला तर तुमचा r स्क्वेअर राहिला. तर हे आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं याच्यामध्ये खूप सारे टर्म्स आहे. आपल्याला k आणि r ची रिलेशन फाईंड करायचं आणि त्याच्यावरून आपण ऑब्जेक्ट फाईंड करू शकतो. म्हणजे आपलं मेन टार्गेट काय एच फाईंड करणं. तर या इक्वेशन मध्ये जर पुट केलं तर एच भेटणार नाही आपल्याला डायरेक्टली. बरं का नाही. मग आपण याला सॉल्व्ह करून घेऊ आणि जे कमी आहे तर त्याआधी आपण फाईंड करायचा प्रयत्न करू. आता दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये आहे, मग दोन्हीला काय करू तर स्क्वेअर करून घेऊ. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग जर केलं तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे हा 10 राहील. इथलाही स्क्वेअर रूट कॅन्सल. 2 × 10 की झाला 20 झाला. किंवा मग असंच लिहा 2 × 10 आणि काय राहिला एच डिवायडेड बाय काय असेल तर 1 प्लस k स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर झाला. 10 आणि इथला 10 काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार. बरं की नाही. 10 कॅन्सल झाला. मग आज इकडे डिवायडेड, इकडे काय करायचं मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे काय भेटेल तर तुम्हाला पुढचे स्टेप मी इकडे लिहितो. या ठिकाणी थोडी स्पेस आहे. तर तो 1 प्लस k स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर तसाच लिहिला आणि 2a आणि इथं h आहे म्हणजे काय भेटेल तर तुम्हाला 2h भेटेल. याला सपोज काय केलं आपण इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता माझं मेन टार्गेट काय आहे तर मला h ची व्हॅल्यू फाइंड करायचं. ओके. आता h म्हणजे काय तर हा बघा ही साईड जी आहे ती काय असते तर तुमची h असते. ऍक्च्युली ती माहित नाही आपल्याला, ती शोधावं लागेल. ठीक आहे. आणि हे जे आहे काय असतं तुमचं डिस्प्लेसमेंट असतं. s इतकं डिस्प्लेसमेंट हा थीटा झाला. आता हा जर ट्रायंगल घेतला सवय ट्रायंगल आपण ABC कन्सिडर करू. इथला पॉईंट C कन्सिडर केला. हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपल्याला यूज करावं लागेल h आणि s चं रिलेशन फाइंड करण्यासाठी साइन थिटा. ऑलरेडी s दिलेला आहे तुम्हाला, मग आपल्याला h भेटून जाईल. मग आपण काय करू तर साइन थिटाचा यूज करू या ठिकाणी. बरं का नाही. मग इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे ABC. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री जर असेल तर यूज करणार आपण साइन थिटा. What is sin theta? Opposite side. Opposite side is AB. आपण हायपोटेनस आपण घेतला AC. ओके. AB ची व्हॅल्यू या ठिकाणी दिसते तुम्हाला h आणि AC ची जी व्हॅल्यू आहे ती काय तर तुमचं s आहे. ऑलरेडी आपण साइन थिटाची व्हॅल्यू गिवन मध्ये लिहिलेली आहे. किती तर 3 डिवायडेड बाय 5 पुट करून टाकायचं. h ची साइन थिटा इज रिप्लेस बाय 3 डिवायडेड बाय 5 आणि h आपल्याला फाइंड करायचं आहे आणि डिवायडेड बाय s ची पण व्हॅल्यू आहे ती आहे 5 डिवायडेड बाय 3. इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय करा. म्हणजे h इज इक्वल टू काय भेटेल 3/5 ऍज इट इज. त्याला याने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 5 डिवायडेड बाय 3. राईट. 3 कॅन्सल, 5 कॅन्सल म्हणजे h इज इक्वल टू किती भेटेल तर 1 मीटर. आता आपल्याला h ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता पुढचं काम काय आपलं तर याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आणि k आणि r मधलं रिलेशन फाइंड करायचं आणि त्याच्यावरून आपल्याला डिसाइड करता येईल ऑब्जेक्ट कोणत्या टाईपचा आहे. ऑलरेडी आपण याचे मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेलं आहे. तो एक टेबल पण आपण ड्रॉ केला होता आणि त्याच्या आधी पण काही ऑब्जेक्ट घेतलेले आहे. तर त्याच्यावरून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या बॉडी आहे तो रोल करणारी बॉडी कोणती आहे तर ते आपण डिसाइड करू शकतो. h आपल्याला भेटलेला आहे तर h ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकू. मग बाकीचं इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम्स
हाँ काय इक्वेशन 1 तर तो आहे 1 प्लस k square divided by r square is equal to 2h. h is replaced by 1 meter. 2 into 1 किती झाला 2 झाला. मग झाला 1 plus k square divided by r square is equal to 2. हा प्लस 1 आहे तिकडे काय करा मायनस 1 म्हणजे k square divided by r square is equal to 2 minus 1. 2 minus 1 2 minus 1 is 1. आता r square इकडे डिवाइड आहे इकडे काय करा मल्टिप्लाय करून घ्या म्हणजेच काय भेटेल k स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर आणि याचं स्क्वेअर रूट घेऊन टाका. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर k ची व्हॅल्यू r घेणार आहे. ओके प्लस मायनस येतं पण आपण नॉर्मली डिस्टन्स कधी मायनस मध्ये मेजर करत नाही म्हणजे k इज इक्वल टू काय झाला तर r झाला. आता k इज इक्वल टू r कधी असतो जर तुमच्याकडे रिंग असेल. आपण रिंग घेतलं होतं आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला होता काय घेतला होता mr स्क्वेअर आणि जर तुम्हाला मोमेंट रेडियस ऑफ गायरेशन मध्ये पुट करायचं असेल तर आयच्या जागी काय करणार तर mk स्क्वेअर आणि इथं जो आहे तो काय असेल तर mr स्क्वेअर काय आला कॅन्सल म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिला r स्क्वेअर आणि k इज इक्वल टू r बरं की नाही. k स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर असेल तर तो ऑब्जेक्ट कोणता असला पाहिजे तर तो असला पाहिजे रिंग असला पाहिजे. रिंग किंवा अजून एक घेतलं होतं रिंग साठी अजून एक टायटल दिलं होतं मी त्या टेबल मध्ये ड्रॉ करून दिलं होतं. आधी तर आपण रिंग साठी फाईन केलं नंतर म्हटलं होतं हॉलो सिलेंडर घेतला होता. आता हॉलो सिलेंडरला जर मी कट करत गेलो तर मला काय भेटेल तर एक रिंग भेटेल बरं की नाही. माझं ऑब्जेक्ट असेल मे बी तुमचं काय असेल तर रिंग असू शकतं किंवा काय असू शकतं तर हॉलो सिलेंडर असू शकतं बरं की नाही. मग या ठिकाणी लिहू ऍज k इज इक्वल टू r therefore given object may be a ring or hollow cylinder. ओके तर तो एकतर रिंग असू शकतो नाही तर हॉलो सिलेंडर या ठिकाणी असू शकतो. तर या प्रकारे आपण याला कंप्लीट केलेलं आहे.